हाय, आज मी पापलेट फ्राय बनवणार आहे. मच्छीवालीला बोललो पापलेट अख्खेच ठेव, पण तिचंही लक्ष नव्हतं तर तिने कट केले. मस्त मीठ, मसाला, हळद लावून घेतला आहे आणि थोडंसं कोकम आगळ सर्व लावून मी अर्धा तास ठेवलं आहे. त्याच्यानंतर रवा आणि तांदळाचं पीठ, त्याच्यात थोडंसं मीठ आणि मसाला टाकून मस्त पापलेटला लावून घेतला आहे आणि छान पापलेट फ्राय केले. एकदम फ्रेश होते पापलेट. आज आम्ही मटण बनवलं होतं, पण मटण काही स्पर्श खात नाही, त्याच्यासाठी आम्ही मच्छी आणली होती. हे बघा, एक साईड छान फ्राय झाली आहे. आता दुसरी साईड आपण फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही साईड छान फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा, छान फ्राय झाली आहे आपली मच्छी. कलर पण एकदम सुंदर आला आहे. एकदम सिंपल आणि साधी रेसिपी आहे. अशा प्रकारे केली ना छान लागते मच्छी. तुम्ही अद्रक आणि लसणाचंही वाटण टाकू शकता, पण मी नाही टाकलं ते.